शेतकरी मित्रांनो, अद्रक पिकामध्ये सध्या कंदकुज याला रूट रॉट असं पण म्हणतात. तर या रोगाची लक्षणं खूप वाढलेली आहे आणि सध्याच्या दमट वातावरणामध्ये म्हणजेच अचानक पाऊस येतो आणि लगेच ऊन पडतं आहे ताबडतोब. तर अशा वातावरणामध्ये याची लागण जास्त प्रमाणात होते आणि फास्ट होते, जलद होते. त्यासाठी आपल्याला काही उपाययोजना करायच्या असतात. बरेच शेतकऱ्यांना आता केमिकलचे पर्याय आहेत, काही जैविक करतायत. पण जास्त चांगलं कोणतं, तर तुम्ही जैविक करू शकता. जैविकने रिझल्ट थोडा लेट मिळतो, समजा दमादमाने मिळतो, पण लाँग टर्मसाठी मिळतो. तिथेच तुम्ही जर केमिकल बुरशीनाशकाची जर बघितलं तर केमिकल बुरशीनाशक जे आहे, तर तुम्हाला आज सोडलं की येत्या 2 दिवसात तुम्हाला त्याचे रिझल्ट मिळतात. पण ते दीर्घकाळ नसतात, ते फक्त 8 दिवसापुरतेच असतात. 8 दिवसानंतर तुम्हाला परत वातावरण जर बिघडलं किंवा जास्त वातावरण आणखीन खराब झालं तर हे जास्त पण होऊ शकतं. तिथेच जैविकचं असं आहे की जैविक तुम्ही प्रिव्हेंटिव्ह म्हणून सोडू शकता, रोग येण्यापूर्वीच सोडू शकता. तसं केमिकलचं नाही आहे. केमिकलच्यामध्ये बरेच प्रोडक्ट आहे, कमी आहे, अत्यंत कमी बुरशीनाशकं असे आहेत की तुम्ही अगोदर सोडू शकता की हा रोग येऊ नये म्हणून. तरीसुद्धा आले पिकामध्ये अजून तरी प्रिव्हेंटिव्ह म्हणून केमिकलच्या एकही प्रोडक्टने अजून 100% प्रिव्हेंटिव्ह म्हणून काम केलेलं नाही आहे. आता आम्ही भरपूर दिवसापासून आले अद्रकीमध्ये काम करतो. तर केमिकलमध्ये सुरुवातीला आम्ही पण 4-5 वर्ष सलग केमिकलवरच प्लॉट डेव्हलप केले होते. पण शेवट प्लॉट जे आहे तर 100% तुमचे केमिकलवरती होतच नाही, उलट खर्च वाढतो. जैविकचं असं आहे शेतकरी मित्रांनो की जैविकमध्ये तुमचा खर्चही वाचतो आणि ते तुम्हाला प्रिव्हेंटिव्हमधून दिलं जातं. तर रोग येण्यापूर्वीच तुम्ही जर बुरशीनाशक सोडत राहिले, काही औषध सोडत राहिले, तर त्याचं जे तुमचं उत्पादन जे आहे तर घटत नाही किंवा मग जी लागण होण्याची क्षमता असते, जर आता वातावरणामध्ये बदल झाला, जर लागण व्हायला सुरुवात झाली, कंदकुज जे आहे तर त्यासाठी वातावरण अनुकूल झालं तर ती बुरशी आहे ती लागण्यास सुरुवात होते. तर त्याचा अटकाव काय असतो की जमिनीत ऑलरेडी तुम्ही ते औषध सोडलेलं आहे बायोचं, तर ते लागण होताच त्याच क्षणी त्याच्यावर ॲक्शन घेतं आहे आणि तिथंच थांबवण्याचं काम करतं आहे. म्हणजे जिथं तुमच्या ह्या कोमाला जर लागण झाली, आता हा एक एक्झाम्पल धरूया आपण. हा एक कंद आहे, इथून पूर्ण ह्या पूर्ण बेटामध्ये जर ह्या कोंबाला इथं लागण झाली तर ह्या कोंबापुरतंच ते स्टॉप करेल. इथंच याची हे पानं पिवळी होईल थोडीफार आणि ते तिथंच याला स्टॉप करेल. तर केमिकलचं असं आहे की केमिकलचं काय असतं, आपण ज्यावेळेस ही लागण पूर्ण होते, हे पूर्ण ज्यावेळेस याची लागण होते कंदकुजची, तर त्यावेळेस काय होतं, हे पूर्ण बेट पिवळं पडतं एक, किंवा मग सुरुवातीला 2-3 हे स्टंप आहे हे पिवळे पडतात आणि नंतर त्याची लागण सुरुवात होते तर फास्ट गतीनं होते आणि त्यानंतर आपण सोडतो तर ते थोडंसं स्टॉप होतं आहे, 8 दिवसाने परत चालू होतं आहे. तर हा फरक आहे जैविकचा आणि केमिकलचा. केमिकलचं हे जे बायो रूट गार्ड आपण ऑर्गॅनिक, हे जैविकचं जे आपण सोडतो त्याचं कार्य कसं आहे की हे आपण ऑलरेडी दर महिन्याला सोडायला सांगतो, ठीक आहे. तर दर महिन्याला सोडल्यानं काय होतं आहे की ज्यावेळेस वातावरण अनुकूल झालं रोगास, तर ते काय होतं आहे, याची लागण होते इथं स्टंपला, आणि स्टंपला लागण झाल्यानंतर हे जे जमिनीतले जे आपण सोडलेलं जे औषध आहे ते काय करतं, ज्याला तिथंच थांबवतं आणि खाली कंदापर्यंत जाऊ देत नाही. म्हणजे पूर्ण बेट खराब होत नाही आणि नवीन लागण पण जास्त वाढू देत नाही. तर अशा प्रकारे हे जे औषध आहे बायो रूट गार्ड हे काम करत असतं. तर आपण आज तिसऱ्या आळवणीसाठी याच्यामध्ये आज प्लॉटला जे आहे तर 2 महिने कंप्लीट झालेले, तिसऱ्या आळवणीसाठी आपण औषध जे आहे तर बनवायला टाकत आहोत.
थोडक्यात तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे आपल्याला ते बनवायचं असतं. तर शेतकरी मित्रांनो, हे बघा, हे आहे 500 लिटरचा ड्रम. आता 500 लिटर आपल्याला औषध बनवायचं आहे. तर त्यामध्ये आपण हे आहे रूट गार्डचं सोल्युशन, जे की 15 लिटरच्या पॅकिंगमध्ये येत असतं. हे आपण शेतात आणलेलं आहे, 1 लिटरच आणलेलं आहे. कारण सध्या आता याच्यामध्ये 1 लिटर टाकायचं आहे. काल टाकलेलं होतं याच्यामध्ये 1 लिटर ट्रायकोडर्मा टाकायचा राहिला होता. तर आता याच्यामध्ये आपण ट्रायकोडर्मा हा 1 किलो 500 लिटरसाठी, आणि 200 लिटर जर पाणी असलं तुमचं तर तुम्ही 500 ग्रॅम टाकू शकता, अर्धा kg. आणि 200 लिटरलाच जे आहे तर आपण हे 2 लिटर रूट गार्ड. तर शेतकरी मित्रांनो, आता याला काय करायचं आहे, हे ट्रायकोडर्मा 2 लिटर रूट गार्ड, ट्रायकोडर्मा सोडोमोनास याच्यामध्ये दोन्ही कॉम्बिनेशनमध्ये. तर तुम्ही शेतकरी म्हणसाल काही की याच्यामध्ये बघा ट्रायकोडर्मा, सोडोमोनास आणि बॅसिलस आहे. तर ह्या तिन्ही बुरशी याच्यामध्ये आहेत. ह्या तिन्हीचं मिश्रण करून जे आणि याच्यामध्ये 2 किलो गूळ, तो गूळ आपण कालच टाकलेला आहे. याच्यामध्ये ऑलरेडी 2 लिटर काय म्हणते बायोरूट गार्ड टाकलेलं आहे. फक्त ट्रायकोडर्मा आणि अजून 1 लिटर आपण टाकलेलं आहे, कारण पाण्याचं प्रमाण जे आहे ते जास्त आहे, त्यामुळे आपण याच्यामध्ये थोडं जास्त टाकतो 1 लिटर. तर अशा प्रकारे याचं द्रावण करायचं आहे. आणि हे 4 दिवस भिजू घातल्यानंतर 5व्या दिवशी तुम्ही सोडू शकता, आणि सोडल्यानंतर त्याचे चांगले रिझल्ट मिळतील. धन्यवाद.